आपण पदार्थ विज्ञान सिरीजमधील 5th चॅप्टर सुरू करत आहोत, ज्याचं नाव आहे कर्मविज्ञानियम. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण आता बघूया कर्माबद्दल काय काय. आपण आता बघू आपल्या सिलेबसमध्ये काय सांगितलेलं आहे. तर कर्माची व्याख्या आणि प्रकार. बघा, हे जे टॉपिक्स आहेत हे मी काढलेले आहेत आपल्या सिलेबस अनुसार की कोणकोणते आपल्याला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. एवढंच आपल्याला फक्त या व्हिडिओमध्ये कवर करायचं आहे. म्हणजे बाहेर आपल्याला काहीही येणार नाही आहे. कर्म चॅप्टरमध्ये छोटासा चॅप्टर आहे, फक्त योग्य तुम्ही जर केलं तर होऊन जाईल. पहिलं काय सांगितलं याच्यामध्ये कर्माची व्याख्या. तर कर्माची व्याख्या काय सांगितलेलं आहे इथे, तर प्रयत्नादी कर्म चेष्टितम उच्चते. म्हणजेच काय म्हटलेलं आहे, प्रयत्न इत्यादी चेष्टा त्याला काय म्हणतो आपण कर्म म्हणत असतो. म्हणजेच कोणतेही कार्य उत्पन्न होण्यापूर्वी जी प्रयत्नपूर्वक केलेली जी चेष्टा आहे, म्हणजे जो हेतू आहे त्याला काय म्हणतो आपण कर्म म्हणत असतो. आणखी ते सेकंड डेफिनेशन दिलेली आहे की जे संयोग आणि विभागाचं जे कारण आहे, म्हणजे संयोग आणि विभागाला कारणीभूत आहे आणि द्रव्यामध्ये आश्रित आहे, त्याला आपण काय म्हणत असतो तर कर्म म्हणत असतो. ठीक आहे. यांनाच काय म्हटलं तर कर्तव्य विषयाची जी क्रिया आहे त्याला काय म्हणतो आपण कर्म म्हणत असतो. आता आपण सेकंड बघू याच्यामध्ये आणखी की कर्माचे लक्षण काय. आपल्याला विचारतात कर्माची व्याख्या लिहून कर्माचे लक्षण लिहा. इथे काय सांगितले आहे, जो एक द्रव्यवाला आहे आणि अनेक द्रव्यावर आश्रित नसतो. इथे इम्पॉर्टंट काय, जो एका द्रव्यामध्ये आहे आश्रित आणि अनेक द्रव्यावर जो आश्रित नसतो त्याला काय म्हणतो आपण कर्म म्हणत असतो. ठीक आहे. आणि जे संयोग आणि विभागाला अनपेक्ष कारण आहे किंवा निरपेक्ष स्वतंत्र कारण असते त्याला काय म्हणतो आपण कर्म म्हणत असतो. आता आपण ज्यामध्ये बघू आपल्याला सिलेबसमध्ये काय सांगितले आणखी. आता आपण बघितली कर्माची व्याख्या. आता बघू कर्माचे प्रकार स्पष्ट करा. प्रकारामध्ये काय सांगितलं यांनी, तर 2 प्रकारचे सांगितले कर्म. कोणकोणते, लौकिक कर्म आणि आध्यात्मिक कर्म. लौकिक कर्म म्हणजे काय म्हटलं यांनी, द्रव्याश्रित असते, संयोग विभागाला अनपेक्ष कारण असते. परत त्यांनी लौकिक कर्म जे आहेत त्याचे 5 प्रकार केले आहेत. कोणकोणते, उत्क्षेपण, अपक्षेपण, अंकुंचन, प्रसरण आणि गमन. ठीक आहे. हा छोटासा श्लोक पण तुम्ही करू शकता, तर्कसंग्रहात सांगितलेलं इम्पॉर्टंट आहे. आता उत्क्षेपण म्हणजेच काय, उत्क्षेपण म्हणजेच काय, अपवर्ड डायरेक्शन होणारी मूवमेंट. म्हणजेच वरील भागाशी संयोग होण्याला कारणीभूत असलेल्या कर्माला आपण काय म्हणतो उत्क्षेपण. जसं की वमन कर्म. वमन कर्मामुळे काय होते, जे द्रव्य काय होते खालच्या भागाकडून काय होते उध्व भागाकडे फेकले जाते, त्याला काय म्हणतो आपण उत्क्षेपण. आता बघू आपण अपक्षेपण. अपक्षेपण म्हणजेच काय, तर डाऊनवर्ड. म्हणजे अधोदेश संयोग हेतू अपक्षेपण. म्हणजेच खालच्या भागाशी संयोग होण्याला कारणीभूत असलेलं द्रव्य त्याला काय म्हणतो आपण अपक्षेपण. जे विरेचन जे द्रव्य असतात ते कसे कार्य करतात, तर अपक्षेपण कार्य करतात. आपण अंकुंचन. अंकुंचन म्हणजेच काय, तर कॉन्ट्रॅक्शन. त्याच्यामुळे काय होते, तर शरीराचा जवळच्या दिशेशी किंवा भागाशी संयोग होण्याला कारणीभूत असणाऱ्या कर्म आपण काय म्हणतो अंकुंचन म्हणत असतो. जसं की हृदयाचे अंकुंचन होणे. त्याच्यामध्ये काय होते, हृदयाचे अंकुंचन होणे म्हणजे कॉन्ट्रॅक्शन होणे, म्हणजे की हृदयाच्या मांसपेशी काय होतं, हृदयाच्या जवळच्या दिशेशी म्हणजेच जवळच्या मध्यभागाकडे काय होतं त्याचा संयोग होतो. आता बघू आपण प्रसारण. प्रसारण म्हणजेच काय, तर एक्सपान्शन. शरीर विप्रपृष्ठ संयोग हेतू प्रसारणम. म्हणजे ही क्रिया कशी आहे, अंकुंचनांच्या परस्पर विरुद्ध क्रिया आहे प्रसारण. म्हणजे शरीराचा दुसऱ्या दिशेशी संयोग होणे, दूरच्या दिशेशी होणारा संयोग त्याला काय म्हणतो आपण तर प्रसारण. ठीक आहे. आता गमन. गमन म्हणजेच काय, वरील जे 4 कर्म सांगितलेले आहेत, कोणकोणते, उत्क्षेपण, अपक्षेपण, अंकुंचन, प्रसरण, हे 4 कर्म सोडून इतर प्रकारचे जे सर्व प्रकारचे कर्म आहेत ते कशामध्ये येतात, तर गमनमध्ये येतात. त्यालाच काय म्हणतो आपण तर लोकोमोशन. ठीक आहे. म्हणजे जसं की चालणे, गोल फिरणे, स्पंदन, रेचन, खाली किंवा वर वाकणे या कर्माचा समावेश कशामध्ये होतो, तर गमनमध्ये होतो. आता आपण सेकंड बघितलं आध्यात्मिक कर्म. आध्यात्मिक कर्ममध्ये काय येते, तर सदवृत्ताचं पालन करणे, मंगल, स्वस्ती आणि इत्यादी अनुष्ठान करणे. ठीक आहे. नंतर याच्यामध्ये 2 प्रकारचे कर्म सांगितले आध्यात्मिकमध्ये, शुभ कर्म आणि अशुभ कर्म. म्हणजे डायरेक्ट व्ह्यू आणि इनडायरेक्ट व्ह्यू. नंतर प्रशस्त पादाने सुद्धा कर्माचे 3 प्रकार सांगितले. इम्पॉर्टंट नाही आहे, पण तरी कधी कधी क्वेश्चन एक विचारला जातो की प्रशस्त पादानुसार कर्माचे प्रकार लिहा. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय सांगितले, 3 सांगितले यांनी, सतप्रत्यय, असतप्रत्यय आणि अप्रत्यय. आता सतप्रत्यय म्हणजे काय, तर आपण जाणीवपूर्वक केलेलं कर्म त्याला काय म्हणतो आपण सतप्रत्यय. असतप्रत्यय म्हणजेच काय, तर जे कर्म आपण जाणीवपूर्वक केलेले नसते त्याला काय म्हणतो आपण असतप्रत्यय. जसं की आपण एखादा चेंडू जमिनीवर आदळला, तो काय करतो परत आपल्याला हाताला येऊन लागतो, त्याला काय म्हणतो आपण असतप्रत्यय. तर अप्रत्यय. अप्रत्ययमध्येच काय, तर अचेतन द्रव्यामध्ये होणारी जी हालचाल आहे त्याला कशामध्ये येते, तर अप्रत्यय कर्मामध्ये येते. ठीक आहे. यांनी परत त्याला बायफर्केट केलेलं आहे, नोदन, गुरुत्व, वेग आणि प्रयत्न. ठीक आहे. नोदन म्हणजेच काय, तर कंप उत्पन्न करणे. गुरुत्व म्हणजेच काय, तर खाली पडण्याची क्रिया. नंतर वेग म्हणजेच काय, तर हा द्रव्यामध्ये उत्पन्न झालेला एक प्रकारचा संस्कार असते. जसं आपण एखाद्या बाण आहे त्याला जर आपण ताणलं त्याच्यामध्ये काय होतं, वेग हा संस्कार उत्पन्न होत असतो. ठीक आहे. नंतर प्रयत्न. प्रयत्न म्हणजेच काय म्हटलेलं, शक्ती लावून केलेलं कर्म त्याला काय म्हणतो आपण प्रयत्न म्हणत असतो. ठीक आहे. आता इथं परत त्यांनी चरक जे आहेत त्यांनी 3 प्रकार सांगितलेले आहेत. जी योगेंद्रनाथ सेन आहेत त्यांनी टीकाकार आहेत, त्यांनी 3 प्रकार सांगितले आहेत, वाचिक कर्म, मानसिक कर्म आणि शारीरिक कर्म. ठीक आहे. आता परत यांनी
इहलौकिक कर्म आणि परलौकिक कर्म. इहलौकिक कर्मामध्ये काय आहे ते यांनी त्याचा समावेश केलेला आहे, सत्प्रत्यय, असत्प्रत्यय आणि अप्रत्ययचा. नंतर परलौकिक कर्मामध्ये काय सांगितलेलं आहे यांनी, तर अलौकिक कर्माचा समावेश यांनी कशामध्ये केलेला आहे, तर परलौकिक कर्मामध्ये केलेला आहे. नंतर पंचकर्म सांगितलेलं आहे यांनी, कर्म म्हणून वमन, विरेचन, शिरोविरेचन, अनुवासन, आस्थापन हे कर्म. नंतर संशोधनामध्ये माहिती आहे आपल्याला 2 प्रकारचं कर्म सांगितले आहेत, पूर्वकर्म आणि प्रधान कर्म. ठीक आहे, ते मी तुम्हाला एका याच्यामध्ये सांगते कर्माचे प्रकार, जे तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, ते सांगते कर्माचे प्रकार. कोणकोणते सांगितलेले आहेत. लौकिक कर्म आणि आध्यात्मिक कर्म. आता आपण बघू आपल्याला लौकिकमध्ये काय काय सांगितलेलं आहे. शॉर्टमध्ये लिहू आपण याच्यामध्ये. लौकिकमध्ये यांनी 5 प्रकार सांगितलेले आहेत. कोणकोणते? उत्क्षेपण, अपक्षेपण, आकुंचन, प्रसरण आणि गमन. पण त्यांनी याला 5 याच्यामध्ये बायफर्केट केलं आहे. कोणकोणतं? उत्क्षेपण, अपक्षेपण, आकुंचन, प्रसरण आणि गमन. उत्क्षेपण, अपक्षेपण, नंतर आकुंचन, नंतर प्रसरण आणि लास्टला आहे गमन. ठीक आहे, आणि आध्यात्मिक कर्म यांनी 2 प्रकारे सांगितले. कोणकोणते? शुभ कर्म आणि अशुभ कर्म. नंतर यांनी परत सांगितलेलं आहे प्रशस्त पादांनी काय सांगितलेलं आहे. ते प्रशस्त पादे यांनी परत 3 प्रकार सांगितलेले याचे. कोणकोणते? सत्प्रत्यय, असत्प्रत्यय आणि अप्रत्यय. नंतर सत्प्रत्यय, सेकंड सांगितलं, असत्प्रत्यय आणि लास्टला काय सांगितले, थर्ड, तर अप्रत्यय. ठीक आहे, तुम्ही पॉज करून एवढं लिहू शकता. ठीक आहे, असं तुम्ही पेपरमध्ये सुद्धा लिहू शकता. जर तुम्ही टी डायग्राममध्ये काढला तर जो एक्झामिनर आहे त्याला कसं थोडंसं व्यवस्थित वाटतं बघायला सुद्धा, म्हणजे पूर्ण पॉईंट्स कसे होतात, आपण जर असं लिहिलं तर कवरसुद्धा होतात आणि आपण याला एक्सप्लेन करायलासुद्धा आपल्याला कसं जातं, इझी जातं. ठीक आहे, आपले प्रकार झाले. आता आपण बघू आपल्याला सिलेबसमध्ये नेक्स्ट टॉपिक काय दिलं आहे. आपण काय सांगितलं, कर्माची व्याख्या, प्रकार स्पष्ट केले. आपण लौकिक आणि आध्यात्मिक कर्म पण सांगितलं काय आहे. आता आपण याच्यामध्ये बघू कर्माचा आरोग्य आणि रोगाशी संबंध काय काय, त्याच्यामध्येच काय येते याच्यामध्ये, तर क्लिनिकल ॲप्लिकेशन काय, का आपण कर्म हा चॅप्टर बघत आहे. ठीक आहे, तर आता आपण यामध्ये बघू गुण आणि कर्मामध्ये डिफरन्स काय आहे. तर गुण काय म्हटलेलं आहे, निचेष्ट म्हटलेलं आहे गुणाला. कारण गुणावर नावामध्येच काय गौण आहे, हा स्वतः काही कार्य करत नाही, गौण सांगितले. कर्म कसं आहे, चेष्टावान. ठीक आहे, आपण काय म्हणतो प्रयत्नपूर्वक चेष्टा, त्यालाच काय म्हणतो आपण कर्म. नंतर काय म्हटलेलं आहे, हा सिद्ध रूपात राहत असतो द्रव्यामध्ये, हा कसं असते साध्य रूपात राहत असतो. नंतर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, स्वयोगाने विभागाला स्वतंत्र कारण नसतो. गुण जो आहे तो संयोगाने विभागाला स्वतंत्र कारण नसतो आणि हा काय म्हटलेला आहे, संयोग विभागाला स्वतंत्र कारण असतो. नंतर काय म्हणते, सप्तपदार्थ जे मत आहेत त्यांच्यानुसार काय, हा मूर्त आणि अमूर्त दोन्ही द्रव्यामध्ये असतो. पण यांनी काय म्हटलेलं आहे, सप्तपदार्थी मतांनी जो कर्म आहे तो केवळ कशामध्ये असतो, तो मूर्त द्रव्यामध्ये असतो. नंतर जे गुण आहे तो काय करतो, आपल्या स्वरूपाला प्राप्त करतो. आणि काय असते कर्म, तर सिद्ध स्वरूप भविष्यातील काय होते, गर्भामध्येच राहते. ठीक आहे, तर आपण बघू गुण आणि कर्मामध्ये सिमिलरिटीज काय काय, साम्यता काय काय आहे. तर गुण आणि कर्म दोघेही षड पदार्थातील आहेत. दोघेही काय आहेत, निर्गुण आहेत, म्हणजे दोघेही स्वतःहून कर्म करीत नाही. नंतर काय म्हटलं आहे, गुण आणि कर्म हे दोन्ही काय द्रव्याश्रय आहेत, म्हणजे द्रव्यामध्ये त्यांचा आश्रय असतो. नंतर काय होते, एखादं द्रव्य असेल तर त्याचं ज्ञान कशावरून होते, आपल्याला द्रव्याचं ज्ञान, तर त्याच्यामध्ये असलेल्या गुण आणि कर्मावरून आपण काय असतो, एखाद्या द्रव्याला ओळखत असतो. ठीक आहे, नंतर त्याच्यामध्ये आपण बघू आयुर्वेदामध्ये त्याची उपयोगिता काय आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की
कर्तव्यस्थ क्रियाकर्मानुसार चरकांनी पंचकर्माचे रूपच अपेक्षित आहे. म्हणजे आपण कर्म म्हणजे काय म्हणताय तर पंचकर्माचाच उल्लेख आपण याच्यामध्ये करू शकतो. ठीक आहे. वात पित्त कफ यांची दृष्टी झाली तर आपण काय करतो, शरीराचे शोधन करतो. तर शरीराचे शोधन करण्याच्या दृष्टीने आपण कोणकोणते कर्म करत असतो, वमन, विरेचन, नस्य, आस्थापन बस्ती, अनुवासन बस्ती हे पंचकर्म आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. नंतर यांनी काय म्हटलं आहे, जर अदृष्ट कर्माचा जर आपण उल्लेख केला तर त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण, दैव आणि पुरुषार्थ हे 2 येतात. ठीक आहे. तर पूर्वजन्माच्या आणि जन्मानंतरच्या कर्मावर म्हणजे सध्या कर्मावर काय असते, आपलं जे आहे आयु, नियत आयु आणि अनियत आयु ते काय असते, डिपेंड असते. त्यांनी काय म्हटलं याच्यामध्ये, तर संशोधनापूर्वी काय करतो आपण, स्नेहन काय करतो, पूर्वकर्म करत असतो. नंतर काय करतो आपण, प्रधान कर्म करत असतो आणि प्रधान कर्मानंतर काय करत असतो तर पश्चात कर्म करत असतो. अशा प्रकारे आपण काय करतो, त्याच्यामध्ये संसर्जन क्रम देत असतो. नंतर जर आपल्याला एखाद्या औषधी बनवायची असेल तर आपण काय करतो, त्याला जर विषारी द्रव्य समजा वस्तनाप असेल, वस्तनापाचा आपण काय करतो असतो, ॲज अ मेडिसिन म्हणून जर यूज केला तर त्याचा आधी काय करतो आपण, संस्कार करत असतो वेगवेगळे, जसे की भावना देणे, त्याचं प्रक्षालन करणे, निवडणे. नंतर त्याच्यामध्ये अतिशय सूक्ष्म अतिसूक्ष्म त्याच्यामध्ये पावडर बनवणे, त्याची भस्मकरण क्रिया करणे. नंतर पंचकर्मा व्यतिरिक्त काही क्रिया सांगितल्या आपल्या आयुर्वेदामध्ये, जसं की धूम सांगितलेलं आहे, नस्य, कवलग्रह, गंडूश. ठीक आहे. तर याचासुद्धा समावेश कशामध्ये होतो तर कर्मामध्ये होतो. नंतर काय म्हणते तर शरीराचे रक्षण करणे, व्याधीचे हरण करणे हे काय म्हणते आयुर्वेदाचे प्रयोजन आहे. आणि हे कशामुळे साध्य होते तर कर्मामुळेच हे काय होते, साध्य होते. नंतर सामान्य विशेष सिद्धांत, त्याच्यामध्ये काय वर्णन केलं आहे, कर्म सामान्य सांगितलेलं आहे, कर्म विशेष सांगितलेलं आहे. नंतर काय म्हणते, सुश्रुत आणि वाग्भटांनी काय होते, रक्तमोक्षणाचा समावेश कशामध्ये केलेला आहे तर पंचकर्मामध्ये केलेला आहे. सुश्रुतांनी कोणते कर्म सांगितलेले आहे तर यंत्रकर्म सांगितले, क्षारकर्म, अग्निकर्म, शस्त्रकर्म, संधान कर्म इत्यादी कर्म सांगितलेले आहेत. म्हणजे आपण बघू शकतो आपल्याला कर्माचा उपयोग कुठे कुठे होतो. जसं की एखादी अपस्मार उन्माद व्याधी असेल तर आपण त्याच्यामध्ये चिकित्सा करण्यासाठी कोणत्या क्रिया करत असतो, हर्षण क्रिया करत असतो. ठीक आहे. नंतर त्याच्यामध्ये काय करतो आपण, त्याची मानसशक्ती किंवा मनोबल वाढवण्यासाठी हर्षण क्रिया किंवा त्याला भीती दाखवणे, अशा वेगवेगळ्या क्रिया करून आपण काय करत असतो, त्याला चिकित्सा देत असतो. म्हणून आपण काय करतो, सर्व ठिकाणी काय कर्म हा शब्द वापरलेला आहे. म्हणून आपण याची कर्म या चॅप्टरला थोडंसं व्यवस्थित सांगितलेलं आहे. ठीक आहे. छोटासा चॅप्टर आहे. आता मी जे सांगितलं याच्या बाहेर काही येणार नाही. तुम्ही फक्त हा चॅप्टर एकदा ओरली काय करायचं, ओव्हर थ्रू करायचं आहे, प्रकार वगैरे, म्हणजे आपल्याला लिहायला इझी जाईल. बाकी तर संपूर्ण इझी आहे चॅप्टरमध्ये. काय काय सांगितलं त्याच्यामध्ये तर इम्पॉर्टंट काय, मोस्ट इम्पॉर्टंट याच्यामध्ये कर्माची व्याख्या, नंतर काय सांगितलं याचं लक्षण सांगितलेलं आहे, लक्षण नंतर काय सांगितलं, प्रकार सांगितलेले आहे, आणि नंतर आयुर्वेदामध्ये उपयोगिता काय आहे ते उपयोगिता. बस एवढाच टॉपिक तुम्हाला याच्यामध्ये कवर करायचं आहे. ठीक आहे. थँक्यू.